मोरिंगा खरंच सुपरफूड आहे का? मोरिंगाचे आयुर्वेदात काय गुण आहेत? आणि मोरिंगा कोणी घ्यावा कोणी नाही? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर मोरिंगा म्हणजेच शेवगा, ह्याला आयुर्वेदात शिग्रू असं नाव आहे. तर ह्याचा व्हायरल जाण्याचं मुख्य कारण म्हणजे ह्याचे असलेले विविध फायदे. त्याचा मुख्यतः वापर जर तुम्हाला कफाचा किंवा वाताचा त्रास असेल तर खूप चांगल्या प्रकारे होतो. आणि आजकाल बरेच डॉक्टर्स मोरिंगा ॲसिड रिफ्लक्ससाठी सजेस्ट करतात. तर ते डायरेक्टली ॲसिड रिफ्लक्सवर काम करत नाही. तुम्हाला जर खूप जास्त ढेकरा येऊन वरवर आंबट येण्याचा त्रास होत असेल घशात, तरच त्याचा फायदा होत असतो. पण तुम्हाला पित्त वाढून जर ॲसिडिटी होत असेल तर मोरिंगानी ती वाढत असते. तर हे लक्षात घेऊन मोरिंगाचा सावधानपणे वापर केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार युरिनला आग होणं, वारंवार युरिन इन्फेक्शन होणं किंवा किडनी स्टोन होऊन गेल्याची तक्रार असेल, असं काही असेल तर मोरिंगा न वापरलेला बरा. आणि ते काय सगळ्यांना सेफ अशी गोष्ट नाही आहे. लहान मुलांना मात्र जेव्हा कफ होतो, वारंवार सर्दी होण्याचा त्रास असतो आणि पोटात जंत असतात, अशा वेळेस मोरिंगाचा चांगला वापर होतो. तसेच तुम्हाला अस्थमाची किंवा इतर कुठल्याही कफाच्या आजाराची तक्रार असेल तर मोरिंगा एक रेग्युलर डाएटमध्ये तुम्ही ठेवू शकता. ह्याच्या पानांचा वापर सगळ्यात सेफ असतो आणि त्याची भाजी, चटणी असे वेगवेगळे खाद्यपदार्थही करता येतात. तर मोरिंगाच्या मुळांची किंवा शेवगाच्या बियांची पावडर वापरण्याच्याऐवजी पानांची पावडर वापरणं हे कधीही चांगलं, कारण ते त्यांची वीर्य म्हणजेच पोटन्सी कमी असल्यामुळे त्याचा थोडा कमी जास्त डोस झाला तरी शरीराला फारशी हानी होत नाही. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.